कॉलेजमध्ये वाटलं जरा हे थोडेसेच कलर लावतील तोंडाला, पण यांनी तर अवतारच बिघडून टाकला आमचा. आता झालं असं की स्टार्टिंगला फक्त गालाला थोडे थोडे कलर लावले होते, पण नंतर काय झालं यांना काय नको सगळ्यांनी मोकार कलर फासला सगळ्यांना. इकडे कॉलेजमध्ये आमच्या ग्रुपचाच फक्त धिंगाणा चालला होता. एवढं व्हाईट कलर खेळलोय ना की कॉलेजचं येणारे जाणारे सगळं पब्लिक आमच्याकडे बघायचं. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणी. तर इकडे पोल्ट्री देऊन मी ना रेडी होऊन आता परत बाहेर चाललेलो आहे. पहिले तर इकडे घरातली लिओची तुम्ही मजा बघा, शार्को फेरवलचं डबड आहे त्याच्यात कसं डोकं घातलं त्यांनी. आता त्याच्यात काही नव्हतंच पण त्याला काय मजा येत होती काय माहिती. कॉलेजवरून आल्यानंतर डायरेक्ट आहे ना पोल्ट्री द्यायला गेलं. चला तुम्हाला दाखवतो कोणती पोल्ट्री येते. लॉट गेल्यानंतर इकडे सगळं प्रॉपर क्लिनिंग करायला लागतं. पोल्ट्रीवाल्यांना तर मी एकच सजेस्ट करेन की तुम्ही ना एसटीपी वापरा पोल्ट्री देण्यासाठी. 2-3 दिवस झाले आपल्या वावराच्या मध्ये पाईपलाईन खांदायचं काम चाललंय आणि ही पाईपलाईन ना जवळपास 3-4 किलोमीटर लांब न्यायची. त्यामुळे यांनी ना 2-2 पॉकलाईन लावले होते आणि त्या पाईपलाईनला 4 फूट खाली काढणार. आता इकडे थोडा वेळ ट्रॅक्टर घेऊन जरा वावरात नांगरावं म्हटलं. याला तुमच्या भाषेत काय म्हणतात सांगा बरं कमेंट मध्ये. आमच्या इथे ना याला वाळवट बोलते. इकडे मला एका जागी बसवतच नव्हतं, मग मी आलो पोरांक या ठिकाणी. इकडे सगळ्यांची मैफिल जमली होती आणि सूरज आलता आपला लंगडा पाय घेऊन बाहेर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हाय ना मा सगळ्यात पक्का दोस्त आहे. म्हणजे मा काही पण प्रॉब्लेम असू दे, मला जे काय वाटतं मी सगळं याच्यावर शेअर करत असतो. तिथनं घरी आल्यानंतर जरा पोल्ट्री धुवायची राहिली होती, मग ती पोल्ट्री धुवायला सुरुवात केली मी. घरच्यांनी जरा कामाला स्टॉपच घेतला होता, पण मी म्हणलं थांबा आज होऊनच जाईन, करून टाकू द्या. आणि पोल्ट्री धुवायचं म्हणलं ना 2 पाईप असले ना तर लय पटपट उरकत. बरं चला इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. बरं चला तुम्हाला उद्याच्या भागात दाखवतो प्री वेडिंग करत असतानाची मज्जा.